आपल्या हे लक्षात येत नाही की आपण जेव्हा महाराजांच्या शत्रूंना छोटा करतो त्यावेळेस आपण आपल्या ह्या महाराजांना पण लहान करतोय. अफजल खान काही साधा नव्हता. शाहिस्ता खान काही साधा नव्हता. शाहिस्ता खान म्हणजे अमीरुल उमरा, म्हणजे उमरावांचा उमरा, बादशहाचा मामा, प्रतिबादशाह. अफजल खान एकही युद्ध न हरलेला अप्रतिम ऍडमिनिस्ट्रेटर. औरंगजेब तर काय बोलायचं. औरंगजेब जर कळला तुम्हाला तो महाराज कळला थोडंसं सोपं, हे आपण विसरतो. तर ही बॅकग्राऊंड. तर मी फार मोठा व्याख्याता अजिबात नाही, मोठा अभ्यासकही नाही, फार छोटा आहे. माझ्या परीने मी अजूनही, मला असं वाटतं की मी नर्सरीमध्ये अजून खूप पल्ला गाठायचा. मी कायम माझ्या काही ठिकाणी मी कॉर्पोरेट छत्रपती शिवाजी कॉर्पोरेट अँड CEO असे काही करतो मी. त्यात मी म्हणतो की व्हॉट आय हॅव अंडरस्टूड इज द टिप ऑफ द आईसबर्ग. हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे, खाली किती अजून मलाच माहिती येते. इतकं ते अचाट सागर आहे. तर फार सामान्य असा अभ्यासक आहे मी. संजयजींनी 2 महिन्यापूर्वी मला फोन केला की व्याख्यानाला याल का. मला जरा ते कॉर्पोरेट नोकरी आणि बाकी सगळे ह्याच्यामध्ये करताना मला असं लक्षात आलं की आज मी जरा म्हणलं, मी ते म्हणाला मला 2 तारीखा द्या. म्हणलं एकच तारीख देतो, 14 मे. स्वराज्याच्या दुसरा छत्रपती संभाजी महाराज यांची आज 369वी जयंती आहे. आणि संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण आता विषयाला सुरुवात करू. मी संभाजी महाराजांबद्दल एक 2-3 वाक्य बोलतोय. थोरले महाराज म्हणजे ते वटवृक्ष होत आले, पण 1680 साली महाराजांचा स्वर्गवास झाला. 81 आणि जूनमध्ये संभाजी महाराजांनी गादीवर आले. 81 साली औरंगजेब उतरलाय, 5 लाख फौज घेऊन उतरलाय तो. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी 5 वर्ष त्याला जो लढा दिला ना, त्याला तोड नाही. वासी बेंद्रे वाचा, कमल गोखले वाचा, संभाजी काय ते कळेल महाराजांचं. 5 वर्ष लढा दिल्यानंतर औरंगजेबला वाटलं की आता हे थोडंसं अवघड आहे, म्हणून मग तो खाली गेला. मग 86ला त्यांनी आदिलशाही संपवली, 87ला त्यांनी कुतुबशाही संपवली, दोन्ही संपवले आणि मग ते परत आला. 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या नाकीनं आणलं होतं. दुर्दैवानं इतिहासात जे काही झालं गेले. त्यांचं आत्मबलिदान स्वराज्यासाठी होतं, स्वधर्मासाठी होतं. असं बलिदान जगाच्या पाठीवर कुठे नाहीये. आपण किती सगळे पुण्यवंत आहोत की ज्या मातीत थोरल्या महाराजांसारखा महामानव संभाजी महाराजांसारखा छत्रपती आपल्या सगळ्यांना लाभला. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. माझ्यासारख्या पामराला तर त्याबद्दल बोलायला मिळते, हे माझ्यासारखं मोठं भाग्य मला नाही. तर मंडळाच्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की मला आज ही संधी दिली. आपण आता सुरुवात करू. छत्रपती महाराजांचं शिवचरित्र आपण म्हणलं ना की आपल्याकडे डोळ्यासमोर काय होतं की त्या नाट्यमय ज्या घटना आहेत त्याच पहिल्या येतात. आणि शाळेपासून आपलं ते शिकवलेलं असतं. म्हणजे शिवजन्म, अफजल खान वध, बोटं तोडली शाहिस्ता खानाची, पन्हाळ्याहून सुटका, आग्र्याहून सुटका, ह्या प्रचंड नाट्यमय अशा गोष्टी आहेत. त्याच्या मागं नाट्य आहे, त्याच्या मागं
सहसा आहे, त्यातलं खूप काही आहे, पण त्याच्या मागचं जे प्लॅनिंग आहे, म्हणजे शाहिस्ता खान अफजल खान वधाला महाराजांनी 7 वर्ष तयारी केली. ते पुढे ओघात मी बोलेनच. पण ह्या या सगळ्या नाट्यमय घटना ज्या घडल्या त्या महाराजांच्या आयुष्यात फक्त पहिल्या त्या मधल्या 7 वर्षात घडलेल्या आहेत. महाराजांचं करिअर जे आहे ना ते 35 वर्षाचं आहे. 1630चा जन्म, 1680चा मृत्यू, 1646ला स्वराज्याची सुरुवात, 48ला फतेखानचं युद्ध, 48 ते 55 काहीच नाही आहे. 55ला जावळी घेतली, 59ला अफजल खान मारला, त्यानंतर शाहिस्ता खान, त्यानंतर जयसिंगची मोहीम, सुरतीची मोहीम, आग्रा. मग आग्र्याहून 66 ते 70 परत काही नाही आहे. 35 वर्षात 11 वर्ष काही नाही आहे. काही नाही आहे म्हणजे आपल्या डोक्यात ज्या लढाया युद्ध वगैरे तसं काही नाही आहे. खूप काही आहे, त्याचा अभ्यास कोणी करत नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही. मग पुढचे परत 1670 ते 1680 पर्यंत महाराजांचा गेलेलं सगळं परत मिळवणं, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय. आता ह्या सगळ्या घटना आपण जर बाजूला ठेवल्या तर आपण शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचं वेगळेपण काय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. थोडंसं आपण विस्ताराने बोलू. भारतामध्ये राज्य स्थापन करणारे अनेक सम्राट येऊन गेले. चंद्रगुप्त मौर्यापासून ते हर्षवर्धन गुप्त्यापासून सातवाहन काळ आला, राष्ट्रकूटांचा काळ आला, यादवांचा काळ आला, विजयनगर आलं. ह्या सगळ्यांची राज्य आली. पण ही राज्य कशी होती? हिंदूंनी हिंदूंची राज्य तयार घेतलेली आहेत, हा एक. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की अस्तित्वात असलेलं एक राज्य ते कुठेतरी टेकवर गेलं. म्हणजे नंदनचं राज्य होतं आणि प्रचंड मोठं. मग अलेक्झांडर जो आला होता ना, अलेक्झांडर घाबरला. अलेक्झांडरला सांगितलं लोकांनी की गंगेच्या पलीकडे जे राज्य आहे नंदनचं ना ते फार डेंजरस आहे, तू तिथं काही करू शकणार नाहीस. म्हणून अलेक्झांडर परत गेला. ते नंदनचं राज्य चाणक्यांच्या मदतीने चंद्रगुप्तांनी ते राज्यसत्ता उलथवून टाकली आणि चंद्रगुप्तांचे मौर्यांचे राज्य आलं ते. पण किंवा हर्षवर्धन गुप्ताचं तोच प्रकरण आहे. हे सगळ्यांनी अस्तित्वात असलेल्या राज्यसत्ता काबीज करून त्यांचं एस्टॅब्लिश केलं, त्यांच्या पॉलिसीज ॲडमिट केल्या. पण ह्या सगळ्यांना ना बेसिक सिस्टम सगळ्या तयार होत्या. कारण ते एक राज्य तुम्ही घेतलं, दुसरं घेतलं की त्याच्यातले जे सरकारी नोकर किंवा ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असतात त्या जागेवर असतात, त्या काय बदलत नाही. ही लोक ते टेकओव्हर करतात आणि मग आपल्या पद्धतीने त्याच्यात बदल करतात, नवीन माणसं आणतात. जसं कुठलंही कॉर्पोरेट नवीन येतं, CEO बदलतो, पण त्या कंपनीचं स्ट्रक्चर नाही बदलत, काम नाही बदलत, व्यवसाय नाही बदलत. ते अशी राज्य होती. मग महाराजांचं म्हणजे आपण भारतातलं म्हणतो, आपण जे भारतात म्हणजे काही इतिहासकारांनी महाराजांचं ची बरोबरी अलेक्झांडर किंवा सीझर किंवा नेपोलियनशी केलेली आहे. पण अलेक्झांडरचा बाप हा मॅसेडोनियाचा, ग्रीसचा राजा होता. आणि फिलिप दुसरा त्यांनी जे सैन्य तयार केलेलं होतं ना, त्या जगातलं सर्वात उत्तम असं सैन्य होतं ते. नेपोलियन तर फ्रेंच आर्मीमध्ये कर्नल होता, त्यामुळे त्याच्याकडे ती सत्ता होतीच. सीझरचंही तेच. मग थोरल्या महाराजांच्या स्वराज्याचं वेगळेपण काय? हे वेगळेपण असं आहे की जेव्हा त्यांनी काम सुरू केलं ना, तर काम सुरू केल्या केल्या शत्रूंनी चढाई केलेली आहे. सुरुवात कशी झाली? शहाजीराजांच्या पुणे जागिरीतनं 36 गावांचा पोटमोकासा, म्हणजे मोकासदार शहाजी महाराजांनी 36 गावांचा पोटमोकासा महाराजांना दिला.
तिथून ती सुरुवात झालेली आहे. बरं, जशी स्वराज्य घेतलं, सुरू झालं, 18 वर्षाचं पोर फतेह खान आला 5,000चं सैन्य घेऊन, हरवलं. चारही साईडनी. बरं, गमतीचा भाग असा आहे, महाराजांच्या स्वराज्याची सुरुवात जेव्हा झाली ते या आदिलशाही कुतुबशाही वैभवाच्या शिखरावर होते, मोगल वैभव शिखरावर होते. 1660 साली औरंगजेब किंवा मुघल साम्राज्याची रेव्हेन्यू किती होता माहिती आहे तुम्हाला? त्याचा रेव्हेन्यू होता 33.5 कोटी होऊन आजच्या घडीला 9 लाख कोटी रुपये, 108 बिलियन डॉलर्स एवढा मोगल सत्तेचा रेव्हेन्यू होता. या सगळ्यामध्ये महाराजांनी स्वराज्य कार करून काढलं. हे स्वराज्याचं वेगळेपण आहे. मला एक सांगा, जगाच्या पाठीवर असं एक तरी उदाहरण तुम्हाला दिसेल का? भारताच्या इतिहासात तर नाहीच नाही, जगाच्या इतिहासामध्ये पण असं नाही आहे. हे महाराजांच्या स्वराज्याचं वेगळेपण आहे. हे आपल्याला इतिहासात शिकवलं जात नाही. आता दुसरं वेगळेपण महाराजांच्या स्वराज्याचं किंवा महाराजांच्या काम करण्याची पद्धत. आपल्याकडं आपलं यादवांचं साम्राज्य होतं. महाराष्ट्र कर्नाटकाचा बराचसा भाग होता, आंध्राचा थोडा भाग होता. प्रचंड मोठं साम्राज्य होतं, प्रचंड मोठं सैन्य होतं. 2.5 लाखाचं सैन्य त्यांच्याकडे होतं. अल्लाउद्दीन खिलजी 7,000ची फौज घेऊन देवगिरीवर आला, तुम्हाला पत्ताच लागला नाही. झोपला होता तुम्ही? म्हणजे तुमची राज्य यंत्रणा किती खिळखिळी होती. बरं, ह्या सगळ्यांवर जी काही 12व्या-13व्या शतकापासून आक्रमणं झाली मुस्लिम राजवटांची, ती तुमच्या अगदी राज्याच्या मध्यापर्यंत येऊन लुटालूट, जाळपोळ, तुमचं राज्य खर्च व्हायचं, तुमच्या प्रजेचे हाल व्हायचे, राखरांगोळी व्हायची. स्वराज्यात शत्रू एकदाच आला आतपर्यंत, जयसिंग. बाकी महाराजांनी येऊन नाही दिला. अफजल खान जावळीत बोलवला, कारण जावळी जस्ट घेतलेली होती. रुस्तम जमान बरोबरचे जे युद्ध, म्हणजे पहिलं ओपन बॅटल जे महाराजांचं केलेलं आहे रुस्तम जमान बरोबर कोल्हापूर पेशी, म्हणजे पन्हाळा घेतल्यानंतर, पन्हाळा घेतला 28 नोव्हेंबर 1659ला. 28व्या दिवशी अफजल मारल्यानंतर आणि 10 जानेवारीला रुस्तम जमान आला आणि ओपन फाईट. 10,000ची महाराजांची फौज, 10,000ची रुस्तम जमानची फौज. रुस्तम जमान हरला. 2,000 उंट, 1200 घोडी, काही तोफा, हे सगळं मिळालं. महाराजांनी शत्रूला आत नाही येऊन दिलं. बरं, दुसरं सर्वात अप्रतिम गोष्ट स्वराज्याची काय होती? महाराजांना शत्रूच्या राज्यामध्ये काय चाललंय याची इतम बातमी इतकी अप्रतिम असायची. त्याची तुम्हाला 2 ते 3 उदाहरणं देतो. सुरतची मोहीम, ब्लूप्रिंट होता असा, कुठली घरं खणायची, कोणाकडे किती पैसे आहेत. उगत जाऊन कुठलं घर तुटलं असं काही केलेलं नाहीये. प्लॅन होतं, कोणाकडे किती पैसे, तो वोरा असेल, तो कासिम बेग असेल, ह्यांच्याकडे पैसे किती होते, हीच लोक होती, त्यांनाच पकडलं. आग्र्याला जेव्हा महाराज गेले होते आणि मग ते औरंगजेबची आणि महाराजांची समोरासमोर भेट एकदाच झाली. 12 मे 1667 एकदाच झालेली. त्यानंतर दोघांची भेट नाही. आणि त्या दरबारामध्ये महाराजांनी जे केलंय ना, ते जगाच्या पाठीवर असं कधी कोणाची हिंमत नसेल झाली. मोगल दरबारामध्ये मनसबदार कशी उभे राहायचे माहितीये? ते असे उभे होते आणि बादशाहशी बोलायचं असेल तर समोर कापड पकडायचं असेल आणि खाली नजर असं बोलायचं. त्या दरबारामध्ये महाराजांनी त्याला ओपन चॅलेंज केलं, पाठ दाखवून निघून गेले.
रामसिंग लिहिता थांबवण्याचा प्रयत्न केला तर म्हणले तुम देखा तुम्हारा बाप देखा, डिंगल भाषा आहे ती. म्हणजे राजस्थान रेकॉर्ड म्हणून एक पुस्तक आहे, साधारण अगदी बारीक पुस्तक आहे. त्याच्यात साधारण 32 पत्र आहेत जी कल्याणदास प्रकलदास त्या लोकांनी आग्रा मोहिमेच्या वेळेस महाराज असताना जी एकमेकांना पत्र दिलेली आहेत. त्याच्यात महाराजांचं पहिल्यांदा त्यांनी वर्णन पण केलेलं आहे, महाराज कसे दिसतात म्हणून. तर डिंगल भाषेतलं आहे. त्यानंतर महाराज गेलेच नाही. पण औरंगजेबच्या दरबारामध्ये रोज काय घडतंय ह्याची बित्तम बातमी महाराजांना असायची. राज्यकर्ता कसा सावध लागतो ह्याचं दुसरं उदाहरण आहे.